क्या भीमा हमारी छावनी में आने से इनकार कर रही थी। कोई बात नहीं, कोई बात नहीं, खास बुरहानपुर से मिठाई मंगाई है, खाओगी? खाओ। नग 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 मिठाई नग मला। अव बादशाह, माझ्या वजना एवढं सोनं गेलं, त्याच मला लय दुःख आहे। नहीं नहीं, दुखी मत होना। जीनत बेटी। जी अब्बूजान। भीमा की खिदमत में तराजू तो लाओ। अव खेळण्यातला तराजू आणून माझ्या गरीबाची काही चेष्टा करताय भाई? अव मी मावणार कशी याच्यात? हर बार खबर लाओगी तो रोज थोड़ा थोड़ा सोना ले जाकर एक दिन तुम्हारे वजन इतना सोना तुम्हारे पास होगा। हाँ, बस खबर का वजन तुम्हारे वजन से ज्यादा होना चाहिए। पंत सचिव, पेच खूप मोठा आहे। राजांनी कृष्णा ओलांडली खरी, पण या इथे कित्तूरच्या अलीकडे मुघलाई अंमल प्रदेशात राजे अडकून पडलेत आणि कित्तूरच्या सरहदीतून पुढे जाण्यासाठी राजांना परवाना हवा। चौकी पहारे परवान्याशिवाय जाऊ देणार नाहीत, त्यामुळे राजांचा प्रवास खुंटलाय। राणी साहेब, आपला एक जबाबदारीचा माणूस कित्तूरच्या नायकाकडे पाठवतो परवान्यासाठी, पण राणी साहेब 8-10 दिवसांचा अवधी तरी हवा। पंत, राजांपर्यंत पोहोचण्यास एवढा वेळ औरंगजेबस पुरेसा आहे। मुकरब खान हे कृष्णा पार करेल। येत्या 4-5 दिवसात कृष्णाबाईचा पूर देखील ओसरेल अशी चिन्ह आहे। म्हणजे आपल्याला त्या मुकरब खानास रोखायला हवे। पंत अमात्य, धनाजी रावांना तातडीने हरकारा धाडा। म्हणावं त्या मुकरब खानाच्या फौजेवर हल्ले चढवून त्याला बेजार करण्याचा हुजूर हुकूम द्या। ये देखो भीमा। पहले खबर बया करो, बया करो। गडावर राजांचा खलिता आलाय, पण त्यात काय लिहिलंय तेच कळना। बस इतनाच? हाँ, इतना ही। अभी तो बस खलीता आया है, तो उसके लिए इतना ही। अगर राजा राम का ठिकाना बताओगी तो ये पूरी थैली तुम्हारी। ठीक है, ती थैली तुमच्या जवळच ठेवा। नाही जर तुम्हाला अख्खा खलिता आणून तुमच्या समोर ठेवला ना, तर नावाची भीमा नाही म्या। अब्बूजान,
इस भीमा भाई पर कितना एतबार कर सकते हैं? जब से दक्खन आए हैं हमारा भरोसा खजाने पे है। बड़ी से बड़ी सुरंग भी एक छोटा सा छेद खोल देती है, और वो छेद ये खबर है। क्या वाकई में ये खबर इतनी अहमियत रखती है? बिल्कुल। इस खबर का मतलब है राजा राम महफूज है। बस सवाल ये है कि कहां है। हमें शिकंजा जो कसना है जैसे उसके भाई के लिए कसा था। राणी साहेब, आमच्या मनात उगा शंकेची पाल चुकचुकते। राजांनी परत स्वराज्यात माघारी फिरावं हा तर डाव नसेल यामागे? कृष्णा ओलांडली तेव्हाच परतीचे दोर कापलेत। आता चाल करायची ती पुढची। जिंजीच्या दिशेनेच। त्याशिवाय त्या औरंगजेबाचे सेनासागर विभागले जाणार नाही। पण राजे सरकणार तरी कसे पुढे? चहूबाजूनी कोंडी झाली आहे। तुर्तास तरी राजांनी मार्गात आश्रय घ्यावा कुठेतरी। पण तामात्य, इथे स्वराज्यातच ठाव नाही। परमुल्कात राजांना कोण सुरक्षित आश्रय देणार? ते ठिकाण शोधावे लागेल। पण प्राप्त परिस्थितीत एकच मार्ग दिसतोय। परमुल्कात आश्रय आणि सुरक्षेसाठी तेच गरजेचं आहे। मासाहेब, मासाहेब, काका मला जिंजीला पोहोचले का? सांगा ना मासाहेब। अद्याप नाही। पण ते आपल्याला इथे कळेल कसे? कळेल बाळराजे, आपल्याला नक्की कळेल। राजाराम राजे जिंजीला पोहोचणं हा एक विजयोत्सव असेल, तेव्हा औरंगजेबाच्या छावणीत सूतक कळा पसरेल। लाखांची फौज घेऊन महाराष्ट्र बुडवायला आलेला हा दिल्लीश्वर इथल्याच कुठल्याशा खडकावर जेव्हा स्वतःचं मस्तक आपटून घेईल तेव्हा आपल्याला नक्कीच कळेल। पण मासाहेब, औरंगजेबाने दावा साधला तर? जानकीबाई, अहो शिकारी कुत्र्यांसारखे त्यांचे लोक राजांच्या मागे लागलेत। न जाणो काही घातपात। जानकीबाई, अहो घाबरू नका। 10 वर्ष झुंज देऊन देखील त्या औरंगजेबाला सह्याद्रीचा एक टवका देखील काढता आलेला नाहीये। अहो बाजार बुडग्यांची खोगीर भरती म्हणजे सैन्य नव्हे। आपल्या 500 मावळ्यांनी कित्येकदा तर लाखांच्या सैन्याला देखील गारद केलेला आहे। त्या मनगटातलं सामर्थ्य आजही धगधगत आहे। तो भरवसा आहेच, मात्र राजे परमुल्कात आहेत म्हणून धास्ती। परमुलुक? जानकीबाई, अहो मराठी निष्ठेशी नाळ जोडलेली आहे त्या परमुलुकाशी। हरजंद शहाजी महाराज, थोरले महाराज, शंभू महाराजांनी वाहिलेले कष्ट असे वारेमोल जाणार नाहीत। ते राजाराम राजांना निश्चितच सावली देतील। पाळेदार नायकांची दानत आणि मराठ्यांची पुण्याई इतकी कोती नाही की औरंगजेबासारख्या भडभुजांचे तिथे फावेल। एकदा घर फिरलं की वासेही फिरतात। आम्हाला चिंता वाटते की अशा परिस्थितीत ते लोक भोसल्यांनी केलेल्या उपकाराला जागतील का? आणि तसे झालेही तरी राजे त्यांच्यापर्यंत सुखरूप पोहोचतील? तेही मुघलांना मागमूस लागू न देता? हीच येळ हाय भीमाबाई, साधायला पाहिजे। डबल मिळवायचंय नव तुम्हासनी। मग
घुसा की आत. तो खलिता आतमंदीच असणार आहे. हुडका आणि नेऊन द्या त्या आलमगीरासनी. आता विचार कसला करताय भीमाबाई? घुसा. माय बाप, हे घ्या इजाजत पत्र. आता तरी आम्हाला जाऊ द्या की. हुजूर, इथं समोरच्या वाडीत ह्याची बहीण राहत होती. निराधार होती हो बिचारी. पर काल तिची मयत झाली. पर आमासनी तिचं शेवटचं दर्शन बी नाही भेटलं बघा. मी काल इथं आलो बी, सगळ्यांच्या हातापाया बी पडल्या, पर कोणी बी आम्हाला इथनं समोर जाऊ दिलं नाही बघा. आता आमच्याकडे काय हत्यार होती का धंदलत होती? तुम्ही सांगा बरं, का बरं अडवायचं उगाचच? हा, फाटक्या बैरागवानी माणसं आम्ही. आता तरी जाऊ दे की आमसनी. हाँ हाँ ठीक है, जाओ. बैरागी, जहां से आए हो वहां का इजाजतनामा भी लगेगा. वापस जाओ और इजाजतनामा लेकर आओ. रहीम, अब्दुल. जी हुजूर. कल यहाँ कुछ बैरागी आए थे, क्या वो वापस आए? नहीं. या अल्लाह, उन्हें किसी भी हाल में ढूंढना होगा. 2-4 हसम यही चौकी पे खड़े करो, बाकी चलो. ए, रुको रुको. जी हुजूर. तुमने कोई बैरागियों को देखा? देखा ना हुजूर, पर कल देखा. कहाँ देखा उन्हें? आता बैरागी माणसं ती जाऊन जाऊन कुठं जातील? दगडाच्या उशीने आबाळाचं पांघरून घेणारी लोक आहेत ती. कुठं बी कलांतात, कुठल्या बी सीमा वालांतात. बहुत बकबक करता है. अहो, आता चंची सोडून आगा पगा बोलायला बसलो ना तर निवांत गप्पा आणतो बघा आपण. हा, पर आज तेवढा या नाही. बर, जाऊ का? तूने उनको कहाँ देखा था? कुणाला? अरे उन बैरागियों को. हा म्हणजे बघा, हा इथंच तर बघितलं होता. फिर कहाँ गए वो? त्या डोंगराच्या गुहेकडे गेलेत. तिथंच उतरला असतील ते. चलो. हुजूर, क्या है? काय काय करणी धरणीचा भूताकेताचं काय असेल तर मी बी बघतो थोडंफार. नाही म्हणजे तुम्हाला नड हाय म्हणून म्हणतो मी. कुठं त्या राहणार त्या बैराग्यासने हुडकशीला तुम्ही? सांगा. चल निकल. राजाचं चितार काय बघतीस भीमाबाई? अगं स्वतःच्या आयुष्याचं चित्र बघ. शेजारी ठेवलेला त्योच खलिता आहे. अगर राजा राम का ठिकाना बताओगी तो ये पूरी थैली तुम्हारी. भीमाबाई, तुम्ही इथे काय करताय? ते हे आपलं ती साफसफाई करत होती.
मग इतक्या घाबरल्या का? अहो ते म्हणजे काय, तुम्ही एकदम हाक मारली का नाही? आणि काय झालंय माहितीये का, अहो राज गेल्यापासून काही सुचतच नाही बघा. हे एकदम ना अशी उफाळून भीती येते. आम्ही पण अशाच अस्वस्थ आहोत. या भरात नेमका खलिता कुठे ठेवला हेच विसरून गेलो आम्ही. पण खलिता ठेवला कुठे मी? इथेच तर ठेवला होता मेजावर. ह्यो आहे काय? हाच. नाही म्हणजे ते अहो वाऱ्यानं उडलं होतं. मला वाटलं काहीतरी महत्वाचं असणार म्हणताना उचलून ठेवत होती मी. तेवढ्यात तुम्ही आलायसा. बरं ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम. हे कहाँ गए वो बैरागी? ढूंढो उन्हें. तुम यहाँ देखो, तुम वहां देखो, यहीं कहीं होंगे. ढूंढो उन्हें. अल्लाह आपका भला करे. हमारी मुराद पूरी हो बाबा. जरूर बेटा जरूर. देख बेटा, तू हमेशा खुदा की छाव में ही रहता है पर उसे पहचान नहीं पाता. तेरी आंखों पर शोहरत का धुआं चढ़ा है, वो पहले दूर कर. तुझे तेरा खुदा जरूर मिलेगा. राजे, दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावलो आपण. काळ चालवता म्हणायचा. आता पुरतं तर निभावलंय, पण पुढे काय राजे? चालत्या पावलांखाली वाटा आपोआप घडत जातात पंत. आपण चालत राहू पुढे, मात्र आता त्वरेने मार्गक्रमण करायला हवं. जी राजे. चला. आमचं ऐकावं राणी साहेब. आम्ही सरसेनापती संताजीरावांना पुढचा मार्ग निर्धोक करायला सांगतो. तोवर शंकराजी पंत परवान्याचा प्रश्न सोडवतील. हा, पण हा कावा फलद्रूप होईपर्यंत राजांनी कुठेतरी आश्रय घ्यायला हवा. आमच्याही विचारात हाच पर्याय आहे पंतामात्य. बेदनूर. शंकराजी पंत, हे तेच शिवप्पा नायकांचा बेदनूर ना, ज्या राज्याला शहाजी राजांनी मदत केली होती? होय राणी साहेब. तिथे आता शिवप्पा नायकाची विधवा सून राणी चेन्नम्मा कारभार करते. राणी चेन्नम्मा. मग इथे आश्रय भेटण्याची काही शक्यता? राणी साहेब, राजे दक्षिणेत जाणार हे कळताच औरंगजेबाने दक्षिणेच्या पाळेगारांना फरमानं पाठवले. त्यात तिथली राणी विधवा. त्यामुळे आश्रय देण्याचं धाडस कुणी करेल याची शक्यता कमीच आहे. वो काफर बच्चा राजा राम आगे कहां तक गया है उसकी कोई खबर नहीं. हमारे नजरबाजों ने पूरे दक्कन के रास्ते छान मारे लेकिन कोई सुराग नहीं मिला है.
हमें शक है उसने रास्ते में किसी से पनाह ली होगी। लेकिन मुगलिया सल्तनत के खिलाफ जाकर उसे पनाह देने की जुर्रत है किसकी? उस काफर के दादा शाहजी और मरहूम शिवाजी के वक्त से ही दक्खन के बाशिंदे उनकी खिदमत में हैं आलमपना। हमारे हुक्म से शाही फरमा जारी करो। छोटे बड़े जितने भी वतनदार जमींदार हैं सबको इत्तला कर दो। अगर किसी ने राजा राम का साथ दिया, उसकी मदद की, तो वो हमारे खिलाफ होगा, वो हमारे दुश्मन होंगे। और मुगलिया सल्तनत से दुश्मनी का नतीजा पूरा हिंदुस्तान जानता है। अब देखते हैं कौन हिम्मत करता है। बेदनूरची राणी, राणी चेन्नम्मा